रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यासह रोहा शहरात गेले कित्येक वर्ष अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत। अनेक पोलीस अधिकारी आले आणि गेले तरीही हे धंदे बंद झालेले नाहीत। पोलीस शिपायापासून अगदी मोठ्यातल्या मोठ्या साहेबाला हे धंदे कोठे आहेत, कोणाचे आहेत हे ठाऊक होते। तरीही या मटका, दारू, भंगार, गुटखा, जुगार, क्लब अशा अनेक अवैध धंद्यांवर कारवाई झालेली नाही। रोहेकर जनताही या घटनेला साक्षी आहे। लोक पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल शंका घेत आहेत आणि तसे बोलून दाखवत आहेत। हा झाला पूर्वीचा विषय। सध्या मात्र गेल्या 15 दिवसापासून रोहा पोलीस अवैध घटनांबाबत भलतेच ऍक्शन मोडवर आले। एखाद्याच्या थातूरमातूर चुकीबाबतही रोहा पोलीस कडक ऍक्शन घेत आहेत। वस्तुतः एखाद्या इनोसंट माणसाकडून चूक झाली आणि तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला तर त्या इस्माला पुन्हा त्याच्याकडून तशी चूक होऊ नये म्हणून जागेवरच कडक तंबी देऊन सोडून द्यायचे असते किंवा पोलीस ठाण्यात आणून अशा माणसाचे समुपदेशन करायचे असते, जेणेकरून पुन्हा त्याच्याकडून चूक होऊ नये। ही झाली कायद्याची परिभाषा। कायदा सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे। लोक शांत आहेत म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित आहे। मटका, दारू, भंगार, गुटखा, जुगार, क्लब, चोरी आदी प्रकार बंद करण्याचे काम कोणाचे? मात्र या विरोधात कारवाई होत नाही तरी लोक शांत आहेत। मटका दारूने गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। मटका दारू बंद करणे काम कोणाचे? तरीही लोक शांत आहेत। गुटखा खाऊन तरुण पोरांना असाध्य आजार होत आहेत। गुटखा बंद करणे काम कोणाचे? तरीही लोक शांत आहेत। लोक शांत आहेत म्हणून कायदा सुव्यवस्था कायम आहे। एखाद्या नागरिकाच्या थातूरमातूर चुकीबाबत रोहा पोलीस कडक ऍक्शन घेत असल्याने आता अवैध धंद्यावरही तशीच कारवाई होणार म्हणून लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। रोहा पोलीस ऍक्शन मोडवर आल्याने आता तालुक्यासह शहरातील मटका, दारू, भंगार, गुटखा, जुगार, क्लब असे अवैध धंदे पूर्णपणे बंद होणार। चोरीमारी यापुढे होणारच नाही असे एकंदर पोलिसांच्या कारवाई सत्रावरून दिसत आहे। मध्यंतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिसांना किती, कशी आणि कोठून लाच मिळते याची यादी जाहीर केली होती। तसे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले होते। लोकांनी या वृत्ताचे त्यावेळी स्वागत केले। जेव्हा जेव्हा लोकांना या वृत्ताची आठवण होते तेव्हा तेव्हा लोक सरकारकडून भरमसाठ पगार पाहिजे आणि वर लाचही पाहिजे असे बोलताना आढळतात। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।